श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय क्रमांक 21. श्री गणेशाय नमः. निर्मिली सुंदर देव मंदिरे, चौक बैठका नाना प्रकारे, कळस ठेवल्यावरी सारे, पूर्ण झाले म्हणती त्या. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायपर्यंत, करोणी माझे मुख निमित्त. वदले स्वामी राज, आता कळसाध्याय 21वा, कृपा करोणी वदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा, भक्तजनांकारणे संपवावा अवतार आता. ऐसे मना माझी येता, जड देह त्यागुणी तत्व द्या. गेले स्वस्थानी येती राज, शके 18 पूर्ण. संवत्सर तो बहुधान्य, मास चैत्र पक्ष कृष्ण. त्रयोदशी मंगळवार, दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहराचा अवसर, चित्त करोणी एकाग्र. निमग्र झाले निजरूपी, षडचक्राते भेदून. ब्रह्मरंदा छेदून, आत्मज्योत निघाली पूर्ण. हृदयामधुनी ते धवा, जवळ होते सेवेकरी. त्यांच्या दुःख झाले अंतरी, शोक करीती नानापरी. तो वर्णिला न जाय, अक्कलकोटींचे जनसमस्त. दुःखे करुणी आक्रदंत, तो वृत्तांत वर्णिला ग्रंथ. वाढेल समुद्रसा, असो स्वामींच्या अनंत लीला. जना सन्मार्ग दाविला, उद्धरिले जडमुडाला. तो महिमा कोण वर्णी, कोकणात समुद्रतीरी. प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी, पालशेत ग्रामा माझारी. जन्म माझा झालासे, श्रेष्ठ चित्त पावन ज्ञातीत. उपनाम असे थोरात, बळवंत पार्वती सुत. नाम माझे विष्णू असे, तेथेचे बाळपण गेले. आता कोपरली सेने केले, उपशिक्षक पद मिळाले. विद्यालयी सांप्रत, वाणी मारवाडी श्रेष्ठ. नाम ज्यांचे शंकर शेठ, त्यांसी स्नेह झाला निकट. आश्रय दाते ते माझे, त्यांची स्वामींचरणी भक्ती. भावार्थ पूजन करीती, दिवसा उपजली चित्ती. स्वामी चरित्र श्रवणाची, ते मजला सांगितले. मी स्वामी गुणानुवाद गायले, हे स्वामी चरित्र लिहिले. अल्पमतीने अत्यल्प, शब्द सोपे व्यावहारिक भाषा. प्रत्येक अध्याय लहानसा, आबालवृद्धा समजे असा. लघु ग्रंथ रचिला हा, प्रथमाध्यायी मंगलाचरण. कार्यसिद्ध्यर्थ देवतास्तवन, आधार स्वामी चरित्रास कोण. हेची कथन केलेसे, श्री गुरु कर्दळीवनातून आले. स्वामी रूपी प्रकटले, भुवरी प्रख्यात झाले. हे कथन द्वितीय अध्यायी. तारावया भक्तजनांना अक्कलकोटी प्रवेश केला, तेथींचा महिमा वर्णिला. तृतीय अध्यायी निश्चये, स्वामींचा करावया छळ. आले 2 संन्यासी खल, तेची वृत्त सकल. चौथ्या माजी वर्णिले, मल्हारराव राजा बडोद्यासी. त्याने न्यावया स्वामींसी, पाठविले कारभाऱ्यांसी. 5व्यात ते कथा, यशवंतराव सरदार. त्यांचे दावला चमत्कार, तयांचे वृत्त समग्र. 6व्यात वर्णिले, विष्णुबुवा ब्रह्मचारी. त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती जडली कोणे प्रकारी. ते 7व्यात सांगितले. शंकर नामे गृहस्थ, होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त. त्यासी केले दुःखमुक्त. 8व्यात ते कथा, खर्चोनिया द्रव्य बहुत. त्यांनी बांधिला सुंदर मठ, ते वर्णन समस्त. 9व्यात केलेसे, चिदंबर दीक्षितांचे वृत्त. वर्णिले 10माध्यायात, ते एकता पुनित. श्रोते होत सत्यची. 11वा आणि 12वा, तैसाचा अध्याय 13वा. बाळाप्पाचा इतिहास बरवा, त्या माजी निरूपिला. भक्तिमार्ग निरूपण, संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण. 17 भाविका. बसाप्पा तेली सद्भक्त, तो कैसा झाला भाग्यवंत. त्याची कथा गोड बहुत. 15व्यात वर्णिली, हरिभाऊ मराठे गृहस्थ. कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू,
त्यासी लागला भजन छंदू, जो दादाबुवा प्रसिद्धू. 18व्यात वृत्त त्यांचे, वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले. 19व्यात सारांश रूपे सत्यपै. एक गृहस्थ निर्धन, त्यासी आले भाग्यपूर्ण, तेची केले वर्णन. 20व्यात निर्धारे, स्वामी समाधिस्थ झाले. 21व्यात वर्णिले, ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदिले. पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819, वसंत ऋतू चैत्र मास, गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता, पार्वती माता पतिव्रता, वंदो नित्य उभयंता, ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिधला या वर, जो भावे वाचील हे चरित्र, त्यासी आरोग्य अपार, संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती, मुखी वसो सरस्वती, भवसागर तरुणंती, मोक्षपद मिळो त्या. अंगी सर्वदा विनय असो, वृतभिमान तो नसो, सर्व विद्यासार गवसो, भक्त श्रेष्ठा लागुनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला, जीही प्रसिद्धीस आणिला, त्यासी रक्षावे दयाळा, कृपा घणा समर्था. मी केवळ मतिमंद, परिभावे घेतला छंद, कृपाळुत सच्चिदानंद, पूर्ण केला दयाळुआ. दोन्ही कर जोडोनी, आता हेची विनवणी, ग्रंथ संरक्षका लागोनी, सुखी ठेवी दयाळा. आज्ञा ज्ञानी वाचक असती, त्यांस करू एक विनंती, मी केवळ हीनमती, कवित्व करू नेनेची. परी माझी ही आर्ष उत्तरे, वाचावी ऐकावी आदरे, उबगन मानावा चतुरे, स्वामी चरित्र म्हणूनी. जय जयाजी परमानंदा, वैकुंठवासी गोविंदा, भक्त तारका आनंद कंदा, अनामातीता अभेदा. अरिमर्दना सर्वेशा, विश्वंभरा अविनाशा, पुराण पुरुषानंत वेशा, भवपाशा सोडावी. जय जयाजी कमलासना, कमलावरा कमल नयना, विधिदाता कमलवदना, हृदय कमली वसावे. मच्छकुर्म वराह जान, नृसिंह आणि वामन, परशुराम दशरथ नंदन, कृष्ण बौद्ध कलंकी तू. स्वामी चरित्र सुंदर उद्यान, त्यातील कुसुमे वेचून, सुंदर माळा करोनी, आला घेऊन विष्णू कवी. आपुल्या कंठी तत्काळ, घालून चरणी ठेविला भाळ, सदोदित याचा प्रतिपाळ, करावा बाळ फुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समंत, सदा परिसोद्भाविक भक्त. 21वा अध्याय गोढा. श्री स्वामी चरणापर्णमस्तु. शुभ भवन्तु. श्री स्वामी समर्थ.